तुला या सगळ्या भावंडांपैकी कुठलं भावंड आवडतं? मामे भावंड आवडतं. मग मामीचा मुलगा आवडतो का मामाचा मुलगा आवडतो? मामीचा मुलगा आवडतो. मग मामीचा मामाचा मुलगा एकच ना? हा. काय नाव त्याचं? विरांश. विरांश. तू का आवडतो? तो लहान आहे ना अजून. अच्छा, म्हणजे लहान असलं तर आवडतो. तो तुझ्यापेक्षा लहान आहे. खूप लहान आहे. हा, म्हणजे जो तुझं ऐकतो तो तुला आवडतो, असंच आहे ना? जो तुझा ऐकत नाही तो तुला आवडत? का लक्षात आलं माझ्या. मग तू काय काय सांगते विरांशला? त्याने अजून बोलत नाही. बोलत नाही. पण मग कसं काय ऐकतो तो तुझं? थोडं थोडं समजतं त्याला. काय काय समजतं त्याला? जर कोणी बाहेर जात असेल तर त्यांनी स्वतः जाताना बाय यूज करताय. बाय करतो. हा, टाटा करतो म्हणजे. हा. आणि अजून जर हे माझं आहे तर त्यांनी म्हणते माझं आहे माझं आहे. अच्छा, एखादी गोष्ट त्याची असेल तर तो म्हणतो माझं आहे माझं आहे. आत्या कुठे असते तुझी? एक आत्या बँगलोर मध्ये हा. आणि एक आत्या कोल्हापूर मध्ये. अच्छा, खूपच लांब लांब राहते की तुझ्या आत्या. हं? मग तुला आत्याकडे जाऊन राहायला आवडतं का? हो. हं? का बरं ग? लाड करतात खूप तुझे? हो. म्हणजे काय करतात? लाड करतात म्हणजे? मला जर काय पाहिजे असेल तर देतात. अच्छा, तुला काहीतरी हवा असेल ते दिलं म्हणजे लाड करणं, बरोबर? हा. मग पप्पा तुला जे हवं असेल ते देतो म्हणून पप्पाची तू लाडकी आहे. आणि आयुषला जे हवं असेल ते मम्मी देते म्हणून मम्मीचा तो लाडका आहे, असा अर्थ. बरोबर? पण मग तू आईला सांगत नाही का की मी तुझी लाडकी का नाही म्हणून? सांगते. काय सांगते? की फक्त तू आयुषलाच लाड करते म्हणून. अच्छा, अशी तुझी तक्रार आहे. मग आईला सांग की असं करायचं नाही म्हणून. सांगून टाक इथून, मम्मी असं करायचं नाही, माझे पण लाड करायचे. सांगा. मम्मी असं करायचं नाही, मला पण लाड करायचं. हा, आता बरोबर आई पाहिजे ना, आई सांगितलं. पण आईने तुझे लाड केले असा एक प्रसंग सांग. फक्त वाढदिवसाच्या वेळेस. फक्त वाढदिवसाला करते? होय. आणि मग इतर दिवशी करत नाही? नाही करत. म्हणजे हा भावंडांमधला प्रश्नच आहे म्हणायचं की. दोन भावंडांमध्ये आई बाबा या कोणाची तरी लाड करत असतात. तुला किती मैत्रिणी आहेत? आधी 3 होते पण एक येतच नाही. होय. का नाही येते? तिची मम्मी फक्त तिला तिच्या अपार्टमेंट मध्ये खेळायला सांगते. बाहेर जायचंच नाही खेळायला, फक्त अपार्टमेंट मध्ये खेळायचं असं मम्मी सांगते. बरं. मग त्याच्यामुळे तुला बोर होतं का? टीव्ही किती पाहते बेटा? आम्ही टीव्ही बंदच करून ठेवला. आम्ही म्हणजे कोणी बेटा? मम्मी पप्पांनी. मम्मी पप्पांनी. का बरं टीव्ही बंद केला त्यांनी? आयुष ना सारखं चॅनल बदलतो, नीट एक ठेवत असेल म्हणून. अच्छा, ही पण तुझी तक्रार आहे, त्याच्यामुळे तुला टीव्ही पाहायला मिळत नसेल ना? हो. पण टीव्ही पाहणं चांगलं आहे का मग? नाही ना. ही वेणी कुठली वेणी घातली तू? सागरवेणी. सागरवेणी. अच्छा, सागरवेणी का म्हणतात त्याला? छान केली. मामीने केली. विरांशच्या आईने करून दिली आहे. अरे वा. म्हणजे मामी पण लाड करते म्हणायचं की. ओके. मामी कुठे राहते? आमच्या बिल्डिंग मध्येच राहते. तुमच्या बिल्डिंग मध्ये राहते? मग तू तुझ्या घरी राहते का मामीकडे राहते? मामीकडे दिवसभर असते, फक्त रात्री येते. ओ हो हो. मग मामी काय काय लाड करते तुझी? मी जर हे करायला मला रोज विचारते काय करू जेवायला. हो, दुपारचं जेवण मामीकडे? सकाळचं फक्त तिनं आजीसोबत बनवते, बाकीचं तिने एकटेच करते.
काय नाव आहे तुझ्या मामीचं? श्वेता. श्वेता मामी आहे. ती कुठली आहे? नाईचाकूरची. कुठली? नाईचाकूर. म्हणजे कुठं आहे ते? लातूरच्या जवळ आहे. लातूरच्या जवळ. तू तिच्याकडे गेलीस का? हो. तिच्या घराला काय म्हणतात? माहेर म्हणता का सासर म्हणता? माहेर. माहेर काय असतं बेटा? आईचं घर. आईचं घर ते माहेर आहे. म्हणजे तू माहेरी राहतच नाहीस तर? कस काय? तू मामीकडे राहते ना, पण मामीचं घर पण तुझं माहेरच आहे म्हणायचं. मग सासर कशाला म्हणतात? लग्न केल्यानंतर ज्या घरात जातो त्याला. त्याला सासर म्हणतात. अच्छा. भावंड पाहिजे का नको पाहिजे? भावंड नको? बाबा रे बाबा, आता बघ पिल्या तू खाती मार आता घरी गेल्यावर. आई काय म्हटली? जाऊन बोल. पंकज सरांशी गप्पा मार. हा, तुला जे वाटेल ते बोल. का नको बेटा भावंड? कारण ते खूप त्रास देतात. भावंड खूप त्रास देतात. पण मग एकटं एकटं करमेल का? मग खेळायला कोण नसेल ना आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग भावंड असावं का नसावं? असावं. आता तर म्हटले नसावं. त्रास देतात त्यावेळेस असं वाटतं की नसावं. ते चांगले वागतात त्यावेळेस असं वाटतं की असावं. पण असं दोन्ही बाजून बोलून चालणार नाही. तुझं काय मत आहे? असं. असावं. कन्फर्म. 1 2 3 4 5 नक्की असावं का नसावं? असं. असं. मग तुला तर आयुष्य त्रास देतो. जेव्हा मम्मी रागवते तेव्हा शांत बसतो ते. आता मम्मीची लाडका तो आहे ना, त्याला का मम्मी रागवते? म्हणजे मी समजून सांगते. मम्मी समजावून सांगते. काय समजावून सांगते? मी त्रास देऊ नको म्हणून. त्रास देऊ नको म्हणून. मी आयुष्य आहे. हा सांग तू मम्मी. आयुष्य त्रास देऊ नको असं ओरडून सांगते. हा, कसं ओरडून सांगते सांग ना. आयुष शांत बस. आयुष शांत बस म्हणते. पण रागवते काय काय? म्हणजे असं मारून सांगते. मारते? मग खूप लागत असेल ना आयुषला? रडतो तू तो. हो. मग तू काय करते? तुझं भावंड रडतो त्यावेळेस? शांत बसते. का बरं? तुझ्यावर पण येईल म्हणून. असं कधी झालंय की त्याची चूक आहे तुला मार खावा लागलाय? त्यांनी मला मारलंय. हे मम्मीला खोटं वाटतं म्हणून मलाच त्याने मारलंय. त्याने तुला मारलंय असं तू मम्मीला सांगितल्यावर मम्मीला ते खोटं वाटतं आणि मग मम्मी परत तुलाच मारते. अरे बाबा, जाती हो गई तेरे पे. मग तू काय सांगते त्यावेळेस? अशा वेळेस की तुझी चूक नसताना तू मार खाल्ल्यावर उगाचच ओरडा बसतो का तुला? पण तुला काय वाटतं की मुद्दाम मारतात का आई बाबा? मग का मारतात आई बाबा? चांगल्यासाठी मारणं काय असतं? जर त्याने सांगितलं असेल, जर ते आपण नाही केलो तर आपण मारतो. कारण पहिलं ते मी हळू आवाजात सांगणं. ओके. मग जर नाही ऐकलं तर हळू आवाजात किती वेळेस सांगायचं? एकदा का दोनदा? दोनदा सांगायचं. ओके. मग तिसऱ्यांदा रागवते आणि चौथ्यांदा मारते. बर. दोनदा सांगते, तिसऱ्यांदा रागवते आणि चौथ्यांदा मारते. असं 4 वेळेस. म्हणजे मग तुझ्या लक्षात येत असेल आता पहिल्यांदा सांगितलं हरकत नाही, दुसऱ्यांदा यांना हरकत नाही, तिसऱ्यांदा रागवून सांगणार आहे. मग तिसऱ्यांदा ऐकून घ्यायचं मार खाण्याच्या आधी. असं करतेस का तू? मग कसं करतेस? म्हणजे तू मोजत असते. आईने आता सांगितलं, अजून एकदा सांगितलं, आईने आता रागवून सांगितलं, आता आपल्याला पडणार आहे. असा एक प्रसंग सांग बरं. आठवत नाहीये. पण तू खूप दुःखी झाली होती असा कुठला प्रसंग सांगणार?
तुला खूप वाईट वाटलं. जेव्हा मम्मी मारली होती मला जेव्हा मम्मी मारली होती तुला, तेव्हा कशाला मारली होती मम्मी तुला? मी काय तर चूक केली म्हणून. तू चूक करायली म्हणून मम्मी मारायली. हं? ओके, काय चूक केली तू? मी सांगितलेलं काम केलं नाही. काम करते तू? म्हणजे झाडू वगैरे मारणं. झाडू मारते तू? कोणाला मारते झाडू? असा मारून फेकते का? मग झाडू मारते. झाडू मारते घरामध्ये. आणि आयुष काय काय करतो? आयुष मुद्दाम येऊन चालतो त्याच्यावरनं. अच्छा, तू झाडायली की आयुष चालायला? हं? त्याच्यावरनं. त्याच्यावरनं चालायला तो. मग तू ओरडत नाही का त्याला? म्हणजे तू पण ओरडते, मम्मी पण ओरडते, पप्पा पण ओरडतो, आयुषला सगळेच ओरडतात. हं? बरोबर ना? आयुष फक्त रडताना ओरडतो. ओके. पप्पा तुझे लाड करतात हे कशावरून तुला कळलं? त्यांनी मला हळू आवाजाने चांगलं हे करतात, समजवतात. हळू आवाजामध्ये पप्पा तुला समजावून सांगतात, त्याच्यामुळे ते तुझे लाड करतात असं तुला वाटतं. ओके. आणि आई आयुष्य लाड करते असं कशावरून? त्याला नीट अभ्यास सांगते समजून त्याला वगैरे. नीट अभ्यास समजून वगैरे सांगते. हा. आणि आणि त्याला रागवत नाही, तुला रागवते. म्हणून मम्मीचा आयुष लाडका आहे. पण तुमच्या दोघांची आई आहे ना ती. हं? नक्की ना? हा. सर्वात लाडकं भावंड तुझं कुठलं आहे? विरान. तुला विरांश आवडतो कारण तो तुझा ऐकतो, बरोबर? आणि तो अजून लहान आहे. पण मग तो मोठा झाल्यावर पण तुला आवडेल असं वाटतं का? का ग? आत्ताच ते लहानपणापासून असं करतो तर मोठ्यापणी पण चांगलं लागेल. अच्छा, आता चांगला वागतो म्हणजे मोठ्यापणी पण चांगला वागतो. चोर कशाला म्हणायचो? जे चोरी करतो. जे चोरी करतो त्याला चोर म्हणायचं. चोरी कशाला म्हणायचं?